हॅलो फ्रेंड्स, ST टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। इयत्ता 9वी विषय भूगोल द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरांसह अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर प्रथमच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक अँड शेअर करा। अभ्यासाविषयीच्या शंका असल्यास कमेंट्स करा। तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीत वाचनानंद घेण्याकरिता आणि स्वतःला समृद्ध करण्याकरिता संस्कृतीचं लेणं हे पुस्तक अवश्य खरेदी करा। त्याकरिता दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा। चला तर मग मुलांनो, आता प्रश्नपत्रिका सोडवूया। प्रश्न पहिला, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 19व्या शतकात मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात टिंबटिंब उद्योग सुरू झाला। पर्याय दिलेले जहाजबांधणी, कापडगिरणी, लोखंड पोलाद। उत्तर आहे कापडगिरणी। 19व्या शतकात मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात कापडगिरणी उद्योग सुरू झाला। दुसरा प्रश्न आहे, उदगमंडलम हे थंड हवेचे ठिकाण टिंबटिंब राज्यात आहे। तमिळनाडू हे उत्तर लिहायचे। उदगमंडलम हे थंड हवेचे ठिकाण तमिळनाडू राज्यात आहे। जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल टिंबटिंब रेखावृत्तावर होतो। उत्तर, जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल 180 अंश रेखावृत्तावर होतो। पुढचा आहे, ब योग्य जोड्या जुळवा। अ स्तंभ दिलेले आणि ब स्तंभ। अ स्तंभामध्ये जागतिक प्रमाणवेळ, नागरी प्रदेश आणि कचऱ्याची समस्या दिले। ब स्तंभामध्ये बिगर शेती व्यवसाय, नियोजनाचा अभाव, ग्रीनिच रेखावृत्त, भांडवली अर्थव्यवस्था आणि संदेशवहन। आता जागतिक प्रमाणवेळ ही काय? 0 अंश ग्रीनिच रेखावृत्त, नागरी प्रदेश, बिगर शेती व्यवसाय आणि कचऱ्याची समस्या, नियोजनाचा अभाव। अशा पद्धतीने जोड्या लावायच्यात। उत्तरे तुम्हाला बाजूला लिहून दिली। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा, कोणतेही 4। सागरजल खारट का झाले? क्षारांच्या संचयनामुळे सागरजल खारट झाले आहे। पुढचा प्रश्न आहे, जागतिक प्रमाणवेळ व भारताची प्रमाणवेळ यात किती फरक आहे? तर जागतिक प्रमाणवेळ व भारताची प्रमाणवेळ यात 5 तास अधिक म्हणजे पुढे 5 तास 30 मिनिटांचा फरक आहे। तिथे प्लसचं चिन्ह लिहायचे 5च्या पुढे म्हणजे अधिकचं चिन्ह। जागतिकीकरण म्हणजे काय? देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे होय। सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? सार्क संघटनेचे मुख्यालय काठमांडू येथे आहे। संदेशवहन म्हणजे काय? माहितीची देवाणघेवाण म्हणजे संदेशवहन होय। देशाच्या सीमा ओलांडून केलेले पर्यटन म्हणजे कोणते पर्यटन होय? देशाच्या सीमा ओलांडून केलेले पर्यटन म्हणजे परदेशी पर्यटन होय। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न तिसरा, अ खालील व्यापार प्रकारांचे वर्गीकरण करा। महाराष्ट्र व पंजाब, चीन व कॅनडा, भारत व जपान, लासलगाव व पुणे। तर आता देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यात वर्गीकरण करायचे। देशांतर्गत व्यापारमध्ये महाराष्ट्र व पंजाब आणि दुसरं आहे लासलगाव व पुणे हे 2 येतात। आणि आंतरराष्ट्रीय व्यापारमध्ये चीन व कॅनडा, भारत व जपान। अशा पद्धतीने लिहायचे तुम्ही। पुढचा ब प्रश्न, पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा। गोवा कार्निवल पाहण्यासाठी पोर्तुगाली पर्यटक गोव्यात आले होते, म्हणजे हे कोणतं पर्यटन झालं? परदेशी पर्यटन झालं। सय्यद कुटुंब अजमेर यात्रेसाठी गेले, हे स्वदेशी पर्यटन झालं। पुढचा चौथा प्रश्न आहे, फरक स्पष्ट करा। लोहमार्ग व रस्ते मार्ग। प्रश्न चौथा अ, फरक स्पष्ट करा। लोहमार्ग व रस्ते मार्ग। आता लोहमार्ग, लोहमार्ग हा रस्ते मार्गाच्या तुलनेत अधिक जलद वाहतूक मार्ग आहे। आता रस्ते मार्ग पाहूया। रस्ते मार्ग हा लोहमार्गाच्या तुलनेत कमी जलद वाहतूक मार्ग आहे। लोहमार्गावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत नाही, रस्ते मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते। पुढचा आहे, लोहमार्गावरील वाहतुकीमुळे प्रदूषणाची समस्या निर्माण होत नाही, रस्ते मार्गावरील वाहतुकीमुळे प्रदूषणाची समस्या निर्माण होते। पुढचं चौथा आहे, लोहमार्गावरील वाहतूक रस्ते मार्गावरील वाहतुकीच्या तुलनेत कमी खर्चिक असते, रस्ते मार्गावरील वाहतूक लोहमार्गावरील वाहतुकीच्या तुलनेत अधिक खर्चिक असते। पारंपरिक संदेशवहनाची साधने व आधुनिक संदेशवहनाची साधने। उत्तर,
पारंपरिक संदेशवहनाची साधने. प्राचीन काळापासून वापरण्यात येणारी संदेशवहनाची साधने म्हणजे पारंपरिक संदेशवहनाची साधने होत. आधुनिक संदेशवहनाची साधने. आधुनिक काळात वापरण्यात येणारी संदेशवहनाची साधने म्हणजे आधुनिक संदेशवहनाची साधने होत. पुढचं आहे पत्र, वर्तमानपत्र, दूरदर्शन, आकाशवाणी इत्यादी संदेशवहनाची पारंपरिक साधने होत. पुढचं आहे दुसऱ्या याच्यात मोबाईल फोन, आंतरजाल इत्यादी संदेशवहनाची आधुनिक साधने होत. तिसरा फरक आहे पारंपरिक संदेशवहनाच्या साधनांच्या साहाय्याने माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तींना परस्परांशी थेट संवाद साधता येतोच असे नाही. आधुनिक संदेशवहनाच्या साधनांच्या साहाय्याने माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तींना परस्परांशी थेट संवाद साधता येतो. भागात आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत, याच्यावर तुम्हाला उपाय सुचवायचा आहे. ज्या मानवी व्यवहारांमुळे जलप्रदूषण घडून येते त्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्यात यावे. प्रदूषण नियंत्रण कायद्यांची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अधिक व्यापक व कार्यक्षम करण्यात यावी. आरोग्यविषयक जाणीव जागृती निर्माण करणारी मोहीम हाती घेण्यात यावी. हे उपाय आपण सुचवलेत. पुढचं आहे भौगोलिक कारणे लिहा, कोणतेही 2 लिहायचे. भारताच्या पूर्व किनाऱ्यापेक्षा पश्चिम किनाऱ्यावर जास्त मिठागरे आढळतात. उत्तर भारताच्या पूर्व किनाऱ्यास बंगालचा उपसागर असून पश्चिम किनाऱ्यास अरबी समुद्र आहे. बंगालच्या उपसागराची क्षारता 32% आहे तर अरबी समुद्राची क्षारता 36% आहे. साहजिकच मिठागरांना पोषक अशी परिस्थिती म्हणजेच जास्त क्षारता व उष्ण हवामान भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे आणि पोषक परिस्थितीमुळेच भारताच्या पूर्व किनाऱ्यापेक्षा पश्चिम किनाऱ्यावर मिठागरे जास्त आढळतात. पुढचा प्रश्न आहे पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो. उत्तर भूभागावरील एखाद्या ठिकाणी दिवसाची सुरुवात झाली तर त्या ठिकाणच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे कोणता दिवस धरायचा यावरून गोंधळ झाला असता. हे गोंधळ टाळण्यासाठी विशाल पॅसिफिक महासागरावरून जाणाऱ्या व 180° रेखावृत्ताला अनुसरून आखलेल्या आंतरराष्ट्रीय वार रेषेवर पृथ्वीवरील दिवस सुरू होतो व संपतो. थोडक्यात पृथ्वीवरील नवीन दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो. पुढचा प्रश्न आहे अर्थव्यवस्थेची सुरुवात घरापासून होते. उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी कुटुंब प्रमुखाला गरजांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा लागतो. कुटुंबाच्या गरजा अमर्यादित असतात आणि त्यांची पूर्तता करण्याची साधने मर्यादित असतात. उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न कौटुंबिक व्यवस्थापन असे म्हणतात. कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यात बरेचसे साम्य असते. त्यामुळेच अर्थव्यवस्थेची सुरुवात घरापासून होते. शहरांची वाढ विशिष्ट पद्धतीने झालेली आढळते. उत्तर आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत देशाच्या ग्रामीण भागात उद्योगधंदे सुरू झालेत. आजूबाजूच्या प्रदेशातील लोक या गावांमध्ये कामासाठी आल्याने गावाच्या लोकसंख्येत वाढ झाली. शहरांचा क्षेत्रीय विस्तार झाल्याने शहरांच्या मध्यवर्ती बाह्यवर्ती भागात उपनगरे विकसित झाली. लोकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यात सेवा व्यवसाय विकसित झाला. ग्रामपंचायतींची जागा नगरपरिषदेने, नगरपरिषदांची जागा नगरपालिकेने, नगरपालिकेच्या जागी महानगरपालिका उदयास आल्या. अशा पद्धतीने लहान गावांचे महानगरात रूपांतर होऊन शहरांची वाढ झाली. दिलेल्या आकृतीचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तुम्ही आकृती अशा पद्धतीने भरू शकता किंवा खाली प्रश्न विचारलेले आहेत त्याची उत्तरं बघा. अर्थव्यवस्थेचे प्रमुख 3 प्रकार कोणते? भांडवली अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था हे 3 प्रकार आहेत. भांडवली अर्थव्यवस्था असणाऱ्या 2 देशांची नावे लिहायची. अमेरिका, जपान, जर्मनी हे भांडवली अर्थव्यवस्थेचे देश आहेत. पुढचं आहे समाजवादी अर्थव्यवस्था असणाऱ्या 2 देशांची नावे लिहा. चीन आणि रशिया. भारतात कोणती अर्थव्यवस्था आहे? मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था भारतात आहे. समाजवादी अर्थव्यवस्थेत व्यवस्थापन हक्क कोणाकडे असतात? सरकारकडे असतात.
भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू कोणता? अधिकाधिक नफा मिळवणे. आणि पुढचा प्रश्न आहे प्रश्न 7वा सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 लिहायचे आहेत. तर हे 3 प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला. या 3 प्रश्नांपैकी 2 उत्तरं लिहायची आहेत. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, या 3ही प्रश्नांची उत्तरे तुम्ही पुस्तकात पाहून वाचायची आहेत, कारण व्हिडिओची लांबी अधिक होईल म्हणून मी ती लिहून देत नाही आहे. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. इतर व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक पण पहा. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक.